पण पैशाचा नाश. पूर्वी फक्त पुरुष फेटा बांधायचे, आता यांनी सुरू केली फेटी. मग आता तुम्ही फेटे बांधा, आम्ही नऊवार घेतो. मग आता काय करा? अरे आम्ही चूक केली, गडी झालो. पुरी निघाला पॅन्ट शर्ट, आम्ही घेतो गाऊन, घेतो वाढण्या, नावळी तो मुंडके. आता काय करणार आहे? होती त्याच्या डेफिनेशन, त्याच्या व्याख्या काय? कारण नसताना उकरून काढणं याचं नाव वाद. कारण काहीच नाही. माळीत म्हणी 108च का? आम्ही 908 घालू, तुला त्रास काय? कीर्तनकार कंबारच का बांधतो, तो मुंडक बांधील, तुला करायचं काय? कारण नसताना उकरून काढणं याचं नाव वाद. माळीत म्हणी 108च का? उत्तर, माळीत म्हणी 108च का याचं उत्तर असं आहे, हरिपाठात हरी हा शब्द 108 वेळा आलाय. हरी हा शब्द हरिपाठात 108 वेळा आहे, म्हणून माळीत म्हणी 108 आहेत. दुसरं कारण, जगामध्ये एकूण तीर्थ 108 आहेत आणि 108 तीर्थ गळ्यात असावेत, म्हणून माळीत म्हणी 108 आहेत. तिसरं कारण माळीत म्हणी 108च का? तिसरं कारण, मानवी शरीर हे 36 तत्वाचं आहे. 36 तत्वामध्ये एक शरीर 3 गुणांना व्याप्त आहे आणि 36 गुणिले 3 बरोबर 108. हे जे शरीर आहे हे 36 तत्वाचं आहे. पुरावा आहे का त्याला? 14वा अध्याय. रज तम सत्व प्रकृती जाण, सत्व ते उत्तम, रज ते मध्यम आणि तम ते कनिष्ठ. पुरावा 18वा अध्याय. इष्ट अनिष्ट, इष्ट इष्ट, 3 शब्द एकत्र आहेत 18व्या अध्यायात. इष्ट अनिष्ट, इष्ट इष्ट, त्याला दुसरा शब्द आहे उत्तम मध्यम कनिष्ठ. उत्तम मध्यम कनिष्ठ. शालेय भाषेत सांगायचं, अति चांगला, चांगला, बरा, शेवटी नापास. शेवटचा शब्द नापास. चांगला, अति चांगला, अति चांगला, चांगला, बरा. 90च्या पुढे अति चांगला, 80 ते 90 चांगला, 90 ते 85 60-65 पर्यंत बरा, आणि 45च्या खाली घरी काम नाही म्हणून आणून घातला, आम्हाला पगार मिळतो म्हणून सांभाळला, नाही तर तो तुमच्याही लायकीचा नाही, आमच्याही लायकीचा नाही, तो शाळेतही पाठवायच्या लायकीचा नाही आणि घरी ठेवायच्या लायकीचा नाही, पण आपला आहे म्हणून बरा आहे. बरा. मग आता वाद, कारण नसताना उकरून काढणं याचं नाव वाद. परत नीट ऐका. आणि ह्या जगात 2 गोष्टीला फळ नाही आहे. एक, वादाला फळ नाही, आणि 2, संसाराला फळ नाही. वादाला फळ नाही. काय फळ आहे? रागाला उचलून आपटली बायको, मिली, जागेवर मिली, 30 वर्ष जाऊन बसला, काय फळ? फळ काय? राग आला ऑफिसात म्हणून राजीनामा दिला, दिनच आहे ना, भीक मागायची पाळी आली ना, फळ काय? वादाला फळ नाहीये. शिक्षकानं कॉफी पकडली आणि त्याची गच्ची धरली, लाल शरा मिळाला, आयुष्यभर म्हशी भाजरायची वेळ आली, फळ काय? बायकोने जळून घेतलं, घेणं का जाईना. महिला मंडळाने फाशी घेतली, जळून घेतलं, याचं एवढा खेद करायचं काय कारण नाही, कारण त्यांना 50% आरक्षण आहे. जर इकडं तिकडं काम असावं. 6 पुरुष मेले तर 3 बाया मरायलाच पाहिजे. तुम्ही मरा नका जाईना. तुम्ही मरू नये ह्या मताचा मी नाही, पण तुम्ही मेल्यावर दुसऱ्याचा तकलीफ होऊ नये म्हणून मरू नये. मरा तुम्ही, विहिरीत उडी टाका, पण तुमच्या बापाच्या टाका. आमच्या विहिरीला 6 वर्षानं पाणी आलंय, टाका तुम्ही, जळून घ्या. राखेल इकून न्या, काड्याची पिठी इकून न्या, ड्रम इकून न्या, आणि तुमच्या बापाच्या वाट्यावर झाला. वादाला फळ नाही, पण लोक वाद घातल्याशिवाय राहत नाही. दुसरं वाक्य, संसाराला फळ नाही. उत्तर 15वा अध्याय, अध्याय नंबर 15, ओळी नंबर 54. या फळांना चुंबिता आणि फुल न तुरंबिता, त्याला फळही नाही फुलही नाही, ते झाड वांज आहे आणि त्या वांज झाडाचं नाव संसार आहे. आणि बसलेल्या माणसाने 1 मिनिट डोकं खाजवा आणि द्या उत्तर. संसाराला फळ काय? पश्चाताप. एवढंच फळ आहे. नसती बायको केली बरं झालं असतं, नसता पैदा केला बरं. संसाराला फळ काय? अहो, कोणत्याही झाडाच्या शेंडी हाणण्यात मजा नाही, त्याच्या मुळे हाणल्या पाहिजेत.
शेंडे हाणून काय करता? शेंडे हाणले का फुटलं, त्याला शेंडे हाणण्यात मजा नाही, त्याच्या मुळे हाणल्या पाहिजे. पुरावा आहे का? दुसरा अध्याय. वरी वरी पालवी खोडीजे, वरी वरी पालवी खोडीजे आणि मुळी उदक घालीजे. ज्ञानोबाने म्हणले मुळाला पाणी घालायचं आणि शेंडे हाणायचे, याच्यात काय मजा आहे? ओवी पहा ज्ञानोबारायची 700 वर्षापूर्वीची. वरी वरी पालवी खोडीजे आणि मुळी उदक घालीजे. मुळाला पाणी घालायचं आणि वर शेंडे हाणायचं जमणार नाही. अगोदर मुळे हाणा, शेंडे येणारच नाही. तुम्ही वाईट गोष्टीचा त्याग करा, देव झाल्याशिवाय राहणार नाही. आणि पाया पडून तुम्हाला सांगतो, देव पाहत जाऊ नका, देव पाहू नका, देव पाहू नका, देवाची पूजा करू नका, देव होण्याचा प्रयत्न करा. देव पाहून काय करतो? तू काय करशील पाहून? पाहिला तो काय फरक पडला तुला? देव पाहून काय करायचं? काय म्हणतात, डोळे भरून पांडुरंग पाहिला. पागल आहे का तू? डोळे कधी भरत असते का? डोळे कधी भरत असते का? 22 दिवस माऊली सोहळ्यात पायी पायी गेलो, 6 तास रांगेत उभं राहिलो, डोळे भरून पांडुरंग पाहिला. पण येताना खोटं कार्ड दाखवलं, 65चा होतो, एसटी दाबाला. देव पाहू नका, पुरावा 3रा अध्याय. तुम्ही देवांतरा न भजावे, तुम्ही तीर्थासी ना जावे, मग तुम्ही काय करावे? तुम्ही स्वधर्मात यशावे. प्रत्येकानं प्रत्येकाचा धर्म पाळावा. तुम्ही शरीरा न पिढावे, तुम्ही व्रत नियम न करावे. याला त्रास नाही द्यायचा कधी, उपास नाही करायचा कधी, हे बावळटपणा करायचं नाही. भूक लागल तेव्हा खायचा, आतला उपाशी ठेवायचा आणि वर्गण ठोकायचा. काय उपयोग झाला? पा टीका करायला उठवतो, दुपारी जुगार खेळतो, राणीला गुल्ल्या दाखवतो, काकडे म्हणतो ये विठवाई माऊली. का नाही असं नाही जमत ते. नाही नाही नाही, दुपारी काकडाला उठवतो, दुपारी राणीला गुल्ल्या दाखवतो. नाही 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 नाही. महाराज वव्या किती सुंदर आहे, बारीक बारीक ऐकत जा. याला त्रास नका देत जाऊ. महिला मंडळ, पुरुष मंडळी, आठवड्यातून एक ठीक आहे, आठवड्यातून मग शरीराला थोडा आराम मिळावा म्हणून एखादा उपवास पचन क्रियेला ठीक आहे. शास्त्रीय दृष्ट्या पचन क्रिया कमकुवत होण्याऐवजी थोडं बरं आहे. सोमवार आहे बी, शनिवार आहे बी. तुला विमान यायचं ज्ञान, तू मरत गाला उपास. ओवी बा किती सुंदर आहे. तुम्ही शरीरा न पिढावे, तुम्ही वृत्त नियम न करावे, याला त्रास नाही द्यायचा. देवाला अजिबात बमला लिहायचं नाही. काय काम आहे काशीला जायचं? काय काम काय? तुला घरी काम नाही का? काशीला जाणारी अडपट ध्यानात ठेवा. काशीला गेल्यावर परत जिवंत गावात यायचं नसतं, असा नियम येतो. हे मावळात काशीवरून येतं आणि मी दाव्याचं खात नाही, कानपाड फोडीन. तुला जायलाच कोणी सांगितलं होतं? का ना झक माराय गेला काशीला तू तिथं? 7-8 दिवस गेले, 7-8 रुपये गेले, गाई दुधाला कमी पडली आणि दोन्ही पोरं वायली निघली, हीच काशी झाली. का गेला काशी? बरं, काशीची हवस आपल्याला कमी, यांना हिला फक्त ट्रिप काढणारा बाबा भेटला पाहिजे. बी लागलीस, फक्त ट्रिपा काढणारा महाराज भेटला का ती म्हणती साधूच आला घरी. येईन जावन नंदनन अगं कचपान घेऊन निघली काशीला. नवराजन म्हणून जमणार नाही, आला आडवा नाही, चांगलं होऊन द्यायचा. कधी नवत काशीची तयारी केली तर बॉम्बाला दोन तो बाई जाय, मी तरी सुखी होईल. महाराज 12व्या देत उभे, मोक्ष देऊन उदार होय किर काशी, शरीर तये ठाई वेच केजे. शरीर तिथं ठेवावं लागतं काशीला गेलं, गावात यायचं नसतं. नाही तर तुम्ही इथं औषध प्याल, मराय काशीला जाल, मोक्ष तुमच्या बापाची पेंडे का? असं नाही ते. वाराणसी गया, पाहिली द्वारका, काहीच पाहिजे नाही मला. एक वाक्य सांगा मला, ज्या माणसाचं चित्त अखंड भजन करून निर्मळ झालं ना, तो माणूसच देव झाला. त्याला जायची काय गरज आहे? तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, देवोनी गोपाळाई देवे, देवोनी गोपाळाई देवे, देवोनी गोपाळाई देवे. चित्त करा रे निर्मळ, कारण
नसताना उकरून काढणं याचं नाव वाद. 3 शब्द शिकायचे ना, अभंगात घुसायचंय. कारण नसताना उकरून काढणं याचं नाव वाद. फळ नाही पण घातल्याशिवाय राहायचं नाही. आणि का घालायचं नाही? अज्ञान. ज्ञान नाही. ज्ञान आहे शाळेतलं नाही बरं का. शाळेत नाही ज्ञान सोडून द्या तुम्ही. 1.5 किलोमीटरला मेडिकल कॉलेज आहे आपल्याकडं. 1 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे. वढ्या नाल्याला इंग्लिश मीडियम आहे. इंग्लिश मीडियम म्हणजे बाबळीवाणी उतरल्या. कोणी उठायचं 2 खोल्या बांधा घ्या गाडी. लोकांनी पोरं कुठून आणायची? बावळाटासारखं कोणी उठाय 2च खोल्या बांधा घ्या गाडी. काला शाळा. बावळ्याचा बाजार नाहीत. अरे लोकांना पोरं नको का? जेव्हा लोकांना पोरं होत होते तेव्हा तुम्ही शाळा काढल्या नाही. आता पोरं बंद झाले तर तुम्हाला ऊत आला. कुठून आणायची पोरं लोकांनी? आता या 2 वर्षात अशी गंमत झाली, प्रत्येक इंग्लिश मिडियमच्या शाळेचा पट कमी झाला. आणायची कुठून लोकांनी पोरं? काय करतील लोक बी? ज्याला बायको आहे त्याला तुम्ही 3रं होऊन देती नाही, आणि जो बायको करायच्या मूडमध्ये आहे त्याला तुम्ही बायका देती नाही. लोकांनी पोरं आणायची कुठून? ज्याला बायको आहे त्याला 3रं होऊन देती नाही, आणि ज्यांची रेंज गेली पण पाहुणे येईल, काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसत. असं कधी चालेल का ते? नाही 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 नाही. काय झाली गंमत, बऱ्याच दिवसानं बांधून राहिलेली गाय खुट्या सगळं सुटली आणि 10 गुंठे घासात गेली. घास चांगला कमरा एवढा. तिने एक वापा खाऊन गप्प बसावा ना. अख्ख्या घासाला कारखा दिला तिनं. काय झालं माहिती का? ती भांबावली. काय खावा? ज्ञानोबाची ओळख आहे बरं का, 13व्या अध्यायात. हिरवा चारा भांबवे पशु. हिरवा चारा पाहिला आणि ती गाय जशी भांबावली तशी की जगा समाजातले 99% लोक भांबावले. काय करावं? 100 लोक एकत्र केले तर 96 लोक येडेत. माझ्या सगट आम्ही येडेच ना. आम्ही तुम्हाला सांगतोय संघ काही न्यायचं नाही, रात्रंदिवस कमीत होई. मी येडेत का नाही? तुम्ही बरे. तुम्ही निदान फक्त दिवसाच कमी द्या. आम्ही रात्रंदिवस एवढं हिंडतोय. ते पागल लोक माराय. 27 खोल्यांचा बंगला, 13 बेडरूम नुसत्या, 9 नुसते बाथरूम, आणि एकच पोरग उरफाट्या बावलीचं. काय करत त्याला? ते नवरी बांधलेलं ते मिवणीलाच खुनवायचं. ती म्हणली मला दिवस गेले. तवा या सरळ भांबवली महाराज लोक. हिरवा चारा भांबवे पशु. आणि पाया पडून सांगतो, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला का ती गोष्ट थांबली जाते. काय मत आहे तुमचं? हा माग चोपदार चोपदार हे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला. म्हणून आजच्या कीर्तनात एक वाक्य सांगतो, पहिला मुद्दा संपवतो. अंगातली ताकद, खिशातला पैसा आणि आयुष्यातली वेळ फक्त बोगस घालू नका. सुखच सुख. अंगातली ताकद आणि खिशातला पैसा बोगस घालू नका. महाराज 20 दिवस सगळ्यांनी पिटा पाडला, पण शेवटी जे व्हायचं तेच झालं. कारण माहिती काय? कारण माहिती काय? मागच्या 2 महिन्यामध्ये महाराज पाण्याचा वापर कमी झाला, एवढा पैशाचा वापर झाला, आणि लक्ष्मीचा अतिरेक झाला. गेम झाला. 6 महिने तर वळवळ नाही. आता लक्ष्मीचा अतिरेक झाला महाराज. लक्ष्मीचा अतिरेक झाला म्हणजे वड्याला जसं पाणी वाहतं तसं यांच्या नोटा व्हायला महाराज. पण जी पहिल्यांदाच निवडून आली त्यांच्याची हाल झाली. शाईला कार्डही नाही, कुपनही नाही, ओळखपत्रही नाही, काही झोपाची न त्याला आहे. कुडून उतारलो याच्यात. आणि त्याच्यात जर परत गंमत लागली आता नाही राहायचं गाव. पहिल्या कार्ड नाही मिळालं, आता आहे ते इकावं लागेल. महाराज अतिरेक झाला ना. तुम्हाला 3 शब्द सांगतो. अंगातली ताकद जपूनच वापरली पाहिजे.
कुठेही गाला वापरायची, टपऱ्या पेटवायला गाला वापरायची, दगली करायला गाला वापरायची, मोर्चे काढायला गाला वापरायचं. दुसऱ्याच्या वाढदिवसाचं बोर्ड आपण ठोकायचं, त्याचं मेहनत का माणसं, त्याची खुटी आपल्या ठोकून घ्यायची, म्हणजे त्याला काम नाही का काही. अंगातली ताकद दंगली विंगली, आता ते दिवस संपले. दंगली करणे, आंदोलन करणे, मोर्चे काढणे हे दिवस आता संपले. ते गेले दिवस टपरी पेटून पडून जायचं. आता 100% यांचा सीसी कॅमेरा ती जर गाठ पडली ना कुठं टपरी पेटवताना अशी, मग दंगली झाल्या का 5-6 वर्षात बंदच झाल्या. वळवळच बंद झाली लोकांची. कारण त्या क्लिप मध्ये जर दिसला ना तू टपरी पेटवताना अशी खुटी गुतवतोय, खुटा उपटन पण खुटी निघायचं. 3 महिने जामीन नाही, आता 3 महिने जामीन नाही, आणि मरेपर्यंत सरकारी नोकरी नाही. काला गुतन त्याच्यात कोण. एक, अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा. आंघोळ करणं आवश्यक आहे, पण आंघोळीनंतर मेकअप करणं आकर्षण आहे. आंघोळीसाठी खर्च कमी आहे, आकर्षणासाठी खर्च. मंडपाचं सगळं छत हे गरजेचं आहे, पण त्याची साईडच्या ज्या झालर आहे हे त्या मंडपाचं आकर्षण आहे. आणि आकर्षणात खर्च जास्त आहे, गरजेसाठी खर्च कमी आहे. परत नाही का, आकर्षण जे आहे त्याच्यामध्ये खर्च जास्त आहे. नवरा बायकोन पोरगा पोरगी असली तर काय नाही, 3 किलो वांग्यात 6 दिवस निघतात. पण मेकअप खर्च इतका आहे, आकर्षण जास्त आहे. आणि आज 99 लोक कसे आहेत आकर्षण. लग्नाला 500 लोक असतात, जेवण काय लागतं त्यांना, पण पैशाचा नाश. पूर्वी फक्त पुरुष फेटा बांधायची, आता यांनी सुरू केली फेटी. मग आता तुम्ही फेटे बांधा, आम्ही 9 वार घेतो. मग आता काय करा. अरे आम्ही चूक केली, गडी झालो. पुरी निघाला पॅन्ट शर्ट, आम्ही घेतो गाऊन, घेतो वाढण्या, नावळी तो मुंडके. आता काय करणार आहे. पैशाचा गैरवापर हा. लग्नात जेवण गरजेचं आहे, ते तुम्ही 50 पक्वानं घाला, आणि ते सुईचे घाला. चांगले गोल गुलाबजांबू होते, पंच्या बापाचं काय गेलं, गुलाबजांबूच लांबकोळा केला. काय गेलतं का तुमचं काय. काही करीत बसायचं आपल्या बावळाटासारखं. पैसे झाले म्हणजे काही करायचं का. गोल गुलाबजांबू टपाटपा म्हातारी तोंडात टाकायची, केला लांबकोळा, गुतला म्हातारीच्या नागपुरीत, मिळालं म्हातार पंक्तीत. काय पैशाचा नाश. चांगली बुंदीन गुलाबजांबू सेपरेट होते, पंच्या बापाचं काय गेलं, केलं एकत्र. राजा राणी, राजा एवढा, राणी एवढी. राजाला कळलं सुद्धा नाही, राणीची टाकली का मुका घेऊन गेले. फार वाटुळं झालं महाराज. आणि हे केवळ लक्ष्मीचा अतिरेक आहे. ऐका नीट आता. अंगातली ताकद, खिशातला पैसा आणि आयुष्यातली वेळ वाया घालू नका. हो, वेळ वाया घालू नका. 3 गोष्टी घालू नका. आज कीर्तनाला घेतलेला अभंग तुकोबारायांचा थोडंसं पुढे सरकायचंय. पटकन वाद, विसंवाद आणि संवाद 3 शब्द करून देतो, पुढे अभंगात घुसतो. कारण असताना उकरून काढणं ते नाव वाद. महिला मंडळ पटकन उत्तर द्यायचं. पटकन. तुम्ही तुमच्या भावाची पोरगी तुम्हाला सून करून आणली, लबाड बोलायचं नाही, पटापटा बोला. आधार व्हावं म्हणून का निराधार व्हावं म्हणून. आधार. जिनं आणली तिची मुलाखत घ्या, भेटा तिला, तिला विचारा फक्त काय झालं. तोंड झोडाया माणूस मिळाला तिला. तिला जर विचारलं धाकट्याचं लगीन करते का, तसा मोकळा देवाला सोडीन पण नको का. एवढी जिरावली, मग कधी ध्यानात ठेवायचं, भावाची पोरगी करायची सहसा टाळावाच. टाळावं नाही म्हणजे करूच नाही. जर कोणाचं जुळत आलं असेल तर त्याला दुपारी फोन करा, भाऊ मी कीर्तन ऐकलंय, तू तिकडं कोणलाही दे. का का उत्तर नीट आहे का महिला मंडळ. का काही झालं तर तो सुनेचा बाप आहे, आपला भाऊ आहे. इथं फरक आहे. उद्या जर भांडण झालं तर तो मुलीचीच बाजू घेणार. तो आपल्या गुड्डीचा काय दोष नाही, आपल्या बहिणीच्या डोक्यात फरक झालाय. गुड्डी ओके, गुड्डीची नाही अडचण. गुड्डी कॉलेजपासून ओकेच. गुड्डी कॉलेजला असताना सुद्धा 8-8 दिवस पळून जायची, पण गुड्डी ओकेच. गुड्डी पायी 3 पोरांनी फाशी घेतले, पण गुड्डीनं हाय गाय नाही केली. फक्त आपल्या बहिणीच्या डोक्यात फरक झाला, तिला गुड्डीच गोळ्या देईल.
नाही नाही, रक्ताचे नाते तुटत नाहीत असं नाही चालत. ते काळ आता बदलला आहे, नाते राहिले नाहीत. आत्ताची माणसं प्रेम करत नाहीत, आता माणसं पैशावर प्रेम करतात, नात्यावर प्रेम नाही आहे. यातल्या 20 महिला अशा निघतील आत्ता माया पुढे बसेल. आत्ता यातल्या 20 महिला अशा आहेत आज आत्ता माया पुढे बसेल का तुम्ही तुमच्या सख्या भावाशी बोलत नाहीत, याच्यात 20 येत अशा. कबूल व्हा, मला नाव सांगायला लावू नका. नाही नाही महाराज नाही येते हे आता तसं राहिलं नाही. कारण आता एकच व्याख्या झाली, लव इज ए मनी अँड मनी इज ए लव, मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी, नो लव इन द वर्ल्ड. पैसा म्हणजे प्रेम. आता काही लोक म्हणतात त्या प्रियकराचं त्या प्रेयशीवर लई प्रेम आहे, ह्या पारावरच्या गप्पा आहेत. अशी प्रेम करायला प्रेयशी मोकळी नाही विदाऊट मनी. अरे प्रियशी प्रेम करते तर बावलाटा, तिला हँडशीट आपण घेऊन दिलंय, सिम आपण टाकलंय, तिचा बॅलन्स आपण टाकितोय, तिचं पॉकेट मनी आपण देतोय, आपल्या गाडीला पेट्रोल आपण टाकितोय, ती फक्त आपल्या गाडीवर तोंड बांधून बसते, एवढंच आहे ना. प्रेम बिम काय नाही ह्या जगात, त्या सगळ्या गोष्टी सोडून द्या. ह्या जगात दोघांनीच प्रेम केलंय आतापर्यंत, एक आई वडील आणि 2 संत. तिसरा जगात कोणी प्रेम करत, बायको बिको प्रियशी सगळ्याला बाड्या. प्रियशी सुद्धा जीवनात 3 अंकी नाटक करते प्रियकराच्या. लग्नाच्या अगोदर त्या पोऱ्याला म्हणत असते, तू माझा प्राणनाथ आहे, प्राणनाथ, नवनाथाचा भाऊ. लग्न झाल्या म्हणते तू नाथ आहे, आणि पोरग झाल्या म्हणते तू अनाथ आहे. जन हे सुखाचे दिलाचे दिलाचे, जन हे सुखाचे दिलाचे दिलाचे, जन हे सुखाचे दिलाचे दिलाचे, जन हे सुखाचे दिलाचे दिलाचे. माणसाची बायको सुद्धा जीवनात 3 अंकी नाटक करते. लग्न झाल्यावर नवऱ्याला चंद्रासारखी शीतल करते तेव्हा चंद्रमुखी असते, 2 मुलं झाल्यावर तापून उठते तेव्हा सूर्यमुखी असते, 60 वर्षाच्या पुढे मारायला धावते तेव्हा ज्वालामुखी असते. माणसाच्या संसारात सुद्धा 3 वर्षात 3 वाक्य ऐका मिळतात. पण लग्नाचं पहिलं वर्ष अहो अहो ऐकलं का, पहिलं वर्ष एकदम नाजूक, अहो ऐकलं का. दुसरं वर्ष ऐकू येतं का. तिसरं वर्ष फुटले का कान. 4थ्या वर्षी झाला दिंडी 3 एकरीन आला आमच्या बोकांडी. नाही 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 मग महिनाभर अगोदर विचारितो प्रस्थान कधी आहे प्रस्थान. आपण म्हणलं का ज्येष्ठात आहे, ते लांबलं काय नु, लांबलं नाही. नाही 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 ओवे माऊलीची जयाची आई का धड नाही, तयाचे परत्र पुशी काय. असं थोडं चालत का. कोणी उठायचं मला भागवत शिकायचं, तुझ्या बापाच पेंड आहे. 4 महिने काशीला गेला आणि भागवत शिकून आला. ज्या गावात कथा तुली तिथूनच रुक्मिणी घेऊन गेला. भागवत कथा नाही झाली पण सत्य कथा झाली. काय करता, झाकली सवाला खची, चला थोडं पुढं. वाद शब्द संपून टाकू आता. कारण नसताना उकरून काढणं वाद. आपण एक म्हणले त्याला दुसरं म्हणायचं, विसंवाद. माळ घाल टिकल का, घालू नको पण कणू नको. शेतकऱ्याची बायको नोकरीवाल्याची बायको शेजारी बसल्या गप्पा हाणीत बसल्या, आणि एक शेजारची बाई आली आणि तिला म्हणली आमचा 2 BHK फ्लॅट विकायचा आहे.
आणि शेजारची म्हणली माझी 5 गुंठे जमीन विकायची. नोकरीवाल्याची बायको काय घेईल, म्हणजे पसंती कशाला देईल, फ्लॅटलाच देणार. तिला बुद्धीच तेवढी आहे ना, तिला काय भेजा बिजा आहे का काय. ती म्हणणार फ्लॅट घेऊ, गार्डन बनवू, एक टॉमी घेऊ. एक टॉमी तर आहेच आहे. एका टॉमीला साखळी घेऊन एकाला बरमुडा घेऊ. दोन्ही टॉमी गार्डन मध्ये हिंडतील, बास डोळे भरून पाहू, ह्याच देही याच डोळा. नोकरीवाल्याची म्हणेल एक म्हैस विकेल, शेतकऱ्याची म्हणेल एक म्हैस विकेल, माझा गळा रिकामा करेल, पण काळी आई घेईल का ती पुन्हा मिळणार नाही. नवऱ्यानं सांगितलं अगं दागिने तुझ्याकडून माझ्याकडून तुला परत होणार नाही, नाही झाले तरी चालतील, तोच दागिना आहे माझा. इतका फरक आहे. हे सर्व्हिसमधून रिटायर झालेली माणसं आहेत ना, तुम्ही आता बरेच असतील इथं, तुम्ही आता हे सगळं सोडून द्या पहिले कुठाने, जाऊ द्या, झालं ते झालं. तुम्ही आता कट्टर आमच्या टोळीचे मेंबर व्हा, तर सुईचे राल हे लटकवा आणि आमच्या टोळीत या. आता झालं ते, रविवार सोडा आता. हे रविवार बिवार हे सगळं एक वाक्य सांगा मला, कोणत्याही कर्माला हिशोब आहे, कोणत्याही कर्माला हिशोब आहे, आणि तो द्यावाच लागतो. आणि तुम्ही मी संसारी माणसं आहे, आपण संसारात किती जरी केलं ना महाराज, काय मागच्या अवलादींना घेणं नाही, काय नाही. मुलगा डॉक्टर केलाय, सुनबाई डॉक्टर केली, पण सासऱ्याला गोळ्या घ्यायला पैसे नाहीत, आणि दोघंही डॉक्टर आहेत. अशी किती कुटुंब नाहीत बोला. बरोबर काय आपण करताना चांगलं करत असतो, पण ज्याचं त्याचं अपराध. एकाच वाक्यात सांगतो तुम्हाला महिला मंडळ, एकाच वाक्यात, स्वतःच्या मुलीनं कधी जमिनीवर पाय ठेवला नव्हता, स्वतःची मुलगी सेवा करण्यासाठी दास्यात होत्या, जिचा स्पर्श कधी मातीला झाला नव्हता, ती मुलगी स्वयंवरामध्ये राजा दशरथाच्या मुलानं जिंकली. जनक राजा डोळे भरून पाहतोय माझ्या मुलीचं स्वयंवर झालं, पण दिवस फिरले महाराज. जी मुलगी राजाच्या मुलानं जिंकली आणि ती होतीच राजाची, तीच मुलगी वलकले नेसून वनवासाला निघली. तीच मुलगी स्वतःचा बाप डोळे भरून पाहतोय. जनक राजाच्या डोळ्याची कण सुद्धा ओली झाली नाही का, जनक राजाच्या डोळ्यातून तोंडातून शब्द सुद्धा निघाला नाही. माझी पोरगी जमिनीवर पाय न टेकवणारी तरी वनवासात निघली, जनक राजा शब्द सुद्धा बोलला नाही. आत्ताचं जर एखादा जनक असता रामाचं कानफाट फोडून टाकलं असतं. नालाय का माया पोरीला दुसरा नवरा करून देतो, 1.5 लाख दे. हा तू इतका पागल आहे मला काय माहित, बायको घेऊन वनवासाला निघला तू, माझी पोर नाही. पण जनक राजा का रडला नाही, का बोलला नाही, त्याचं उत्तर ऐका. माणसाच्या जीवनामध्ये प्रारब्ध बदलेल, कधी बदलेल सांगता येत नाही. राजा जनक विचार करतोय, यदा कदाचित माझ्या मुलीचं प्रारब्ध उत्तम होतं तोपर्यंत माझी मुलगी राजयोगात वाढली. उद्या जर माझ्या मुलीच्या आयुष्यात 14 वर्ष वनवास असेल तर मी तिचं प्रारब्ध बदलू शकत नाही. पण तिनं जर प्रारब्धामध्ये वनवास सहन केला आणि ती जर अजरा अमर होत असेल तर वनवास काढायलाही काय हरकत आहे. त्याची मुलगी अजरा अमर झाली महाराज, इतिहासात कायमचं नाव राहिलं. मी म्हणतो 2 वेळा मुलगा MPSC नापास झाला, होऊ द्या, 3 वेळा होऊ द्या, मी म्हणतो 5 वेळा होऊ द्या, पण हे 5 झाल्यावर लाल दिवस आहे. कष्ट करायला काय हरकत आहे, काय हरकत काय. जर आपण नापास होऊ द्या ना, काय 2-3 विषय राहिले काय, एखादा विषय राहिला काय, पण तो जर ध्यास घेतला तर एक दिवस त्या गोष्टीत जय आहे. एक वाक्य लिहूनच ठेवा, इंद्रिकेचं वाक्य आहे. काल काय झालं आठवू नका, उद्या काय होईल याचा विचार करू नका, आज वाईट वागू नका, उद्या चांगलंच होईल. काल काय झालं, धोका मरू द्या. कॉलेजला असताना आपल्याला प्रेयसीनं धोका दिला, देऊ दे ना. मग तिचं पोरग शाळेत जातं तरी तू तिच्यावर जळतो, म्हणजे पागल आहे का तू. अरे सोडून दे मावळाटा, शिर सलामत तो पगडी 50. हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं. हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं. आणि आपण इतके नादान नाही का एवढं चांगलं हृदय कोणाला द्यावं. मागचं उकरून काढू नका. आणि आपल्या लोकांना ती सवय लागली, सोडून देते. आज चांगलं जगा, उद्या चांगलंच होईल, काय मध्ये बस. वाद संवाद, वाद विसंवाद, 2 शब्द संपले. तिसरा, एकाने बोलायचं ना अनेकाने ऐकायचं, याचं नाव संवाद. म्हणून गीतेच्या शेवटच्या अध्यायातल्या शेवट शब्द आहे श्रीकृष्ण अर्जुन संवाद. श्रीकृष्णाचा ना अर्जुनाचा
संवाद. तसं आज काल्याला घेतलेला अभंग गवळ्यांचा आणि कृष्णाचा संवाद आहे. अभंगातला पहिला मुद्दा संपला. संवाद आज कीर्तनाला घेतलेली गवळण तुकोबरायांची कडवे 4 आणि संवाद प्रकरणातील आहे. दुसरा मुद्दा कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना. कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना. कीर्तन सुरू झालंय. कीर्तनाला दरिद्रेवानी बसायचं नाही, तोंड सोडून मिळून द्यायचं नाही, ते आपल्याकडे चालत नाही. दाढीला हात लावून डोक्याला हात लावून गुडघे वर करा, ते चालत नाही. लांब बसायचं, पहिल्या पंक्तीला जेवायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा. पण ते कीर्तनाला आपल्या भामटेवानी बसायचं नाही. आणि आपल्या कीर्तनाला बसल्यावर बोलावं लागतं. पटलं तर हा म्हणायचं, नाही पटलं तर नाही म्हणायचं. राहू द्या नका आता काय करू, अय नका ते आता इकडं लय फिट बसले, नका सरकू. फिट बसले ते काय ते उगाच हालचाल करण्यापेक्षा हे इकडे येऊन बसवा. टाळकरी बाजूला करा आणि इकडे बसू दे ना. तुम्ही दोघं माईक इकडे घ्या ना, एवढा कोपरा मोकळा होईल. येणे करे सगट ते पोरं इकडे व्हा. हे बाई इकडे भरपूर जागा, इकडे येऊ द्या. सारखं पुढं तुम्ही गेले बॉम्बाले 2-4 मिनिट. ते एकदा ऐकणाऱ्यांना करंट लागल्यावर विक्षेप नाही चालत. आता तुम्ही करंटमध्ये कीर्तनाच्या मास. दुसरा मुद्दा चिंता विंता काही करायचं नाही. फाटाफाटा मी बोलायचं आणि तुम्ही बोलायचं. मी बोलायचं, बस मी बोलायचं आणि तुम्ही बोलायचं, दोघांनी मिळून करायचं कीर्तन. नुसतं आम्ही बोलायचं आणि तुम्ही ऐकायचं. भामटेवानी कीर्तन ऐकायचं नाही. आम्ही म्हणायचं बैलगा म्हण, तुम्ही म्हणायचं त्याच्या दुधाचा चहा. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा